मतदारसंघामध्ये अर्जुना गावामध्ये आज जनसंपर्क कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी घेतला। कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। मला समर्थन देण्यासाठी, माझी पाठराखण करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त केलं, धन्यवाद द्या। आणि निश्चितपणानं कार्यकर्त्यांची खात्री झाली आहे, मलाही स्वतःला खात्री आहे की राधानगरी 272 या विधानसभा मतदारसंघाचं महाविकास आघाडीचं तिकीट या महाविकास आघाडी नेते मला निश्चितपणाने देतील, मला उमेदवारी देतील, याबद्दल मला कोणत्या प्रकारची शंका माझ्या मनामध्ये नाही। 2024चा आमदार म्हणून मी या राधानगरीचा निश्चितपणानं दाखवून देईल असं मला आशाद वाटतं। कार्यकर्त्यांची गर्दी बघून मला असं वाटतं की तिकीट येण्याकरताची उपाय क्लिअर करते कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आणि उद्रेक या निमित्तानं मला दिसतो। या राधानगरी मतदारसंघामध्ये 10 वर्षानंतर तिसरा तरुणा कोणता आमदार झाला, काय भूमिका आहे राधानगरीच्या मतदारसंघाची कुणास ठाऊक। निश्चितपणानं 10 वर्षानंतर बदल हवा आणि चेहरा नवा काहीपणानं दाखवत आलं। यावेळी सुद्धा बदल हवा तो चेहरा नवा हे निश्चितपणे राधानगरीचे मतदार राधानगरी बोधकर मतदार करून राहणार नाही, त्यामध्ये कोणत्या प्रकारची शंका माझ्या मनामध्ये